भाजपाचा झेंडा मनपावर फडकवणारच। विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य भाजपाचा झेंडा मुंबई मनपावर फडकवणारच। राज्य सरकारकडून जनतेचा विश्वासघात झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला। भाजपाचं मिशन मुंबई सुरू, आज महत्त्वाची बैठक भाजपची पार पडली। मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आणायची यासाठी लक्ष्य निर्धारित केलं गेलं। भाजपानं मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे। मुंबई भाजपाच्या कार्यकारिणीची बुधवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली। यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बीएमसी सत्ता परिवर्तनासाठी तयार राहायला सांगितलं। या कार्यकारिणीच्या कार्यकाळात, या कार्यकारिणीच्या नेतृत्वात, या कार्यकारिणीच्या मेहनतीनं मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आहे। कोरोनाच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला, आतापर्यंत कोरोना होता, आम्ही त्याच्यावर बोलत नव्हतो, कारण एक लढाई आपल्याला एकत्रितपणे लढायची होती। आम्ही सरकारला पूर्ण साथ देत होतो। टीका करायची नाही, ते रोज टीका करायचे, केंद्र सरकारवर करायचे। आम्ही ठरवलं होतं टीका करायची नाही, आपण टीका करत नव्हतो। पण आता मात्र यांची लक्तर पेशीवर टाकल्याशिवाय राजाचा जीव पोपटामध्ये, राक्षसाचा जीव पोपटामध्ये, राक्षस वगैरे म्हणत नाही, राजाच म्हणतो। राजाचा जीव पोपटामध्ये आणि काही लोकांचा जीव मुंबई महापालिकेत। त्यामुळे भ्रष्टाचाराचा आगार असलेली ही महानगरपालिकेची सत्ता 2022 मध्ये बदलून जाईल। कांजूर मार्ग इथे मेट्रो कारशेड हलवण्याचा निर्णय अत्यंत अव्यवहार्य होता, असा आरोप फडणवीस यांनी केला। मला एक नवीन वाक्प्रचार कर। पूर्वी वाक्प्रचार होता इच्छा असेल तिथे मार्ग, आता वाक्प्रचार आहे इच्छा असेल तिथे मार्ग, टाइमपास करायचा तर कांजूर मार्ग। या राज्यात पैसा दिला आणि सरकार बदलली की ते कामं थांबवतात, कोण पैसा तुम्हाला देणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे हे चाललेलं आहे ते पूर्णपणे विकास विरोधी, हे विकास विरोधी आणि याला जनतेचा पाठिंबा नाही। जनतेला मेट्रो हवी आहे, जनतेला बुलेट हवी आहे। मुंबई महानगरपालिकेवर स्वबळावर सत्ता आणण्याची गरज भाजपला का वाटते तेही समजून घेऊया। मुंबई मनपाची सत्ता देश पातळीवर लक्षवेधी। मुंबई मनपा देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका। मुंबई मनपा शिवसेनेची आर्थिक नाडी। मुंबई मनपामुळे भाजपाला संघटनात्मक बळ मिळाले। मुंबई मनपातून अमराठी व्यावसायिकांचे भरणपोषण। मुंबई मनपा निवडणूक प्रभारीपदी आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती झाली आहे। कोण आहेत अतुल भातखळकर तेही पाहूया। अतुल भातखळकर कांदिवली पूर्व विधानसभेचे दुसऱ्यांदा आमदार। भातखळकर मूळ गोपीनाथ मुंडे गटाचे। भाजपात काही काळ विजनवासात। शेलक्या टिप्पणीनं विरोधकाला नामोहरण करण्याचे कसं। भातखळकर यांना अवगत विलासराव देशमुख यांच्या विरोधात। विलासराव देशमुख यांच्या विरोधात भातखळकरांचा संघर्ष गाजला।
भातखळकर यांचे कम्युनिस्ट राजवटीतील डाव्यांच्या अत्याचारावर प्रबंध लेखन आणि विरोधकाला शेलक्या टिप्पणीनं नामोहरण करण्याचे कसब भातखळकर यांना अवगत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं चौथ्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा चौथ्यांदा अर्ज सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ स्थापनेसाठी हा अर्ज केला गेला. अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर हा अर्ज दाखल केला गेलाय. तातडीनं घटनापीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्यात यावे याकरिता राज्य सरकारनं बुधवारी चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या अर्जावर सुनावणी घेण्यासाठी तातडीनं घटनापीठ स्थापन करण्यात यावं अशी मागणी करणारा पहिला अर्ज 7 ऑक्टोबर तर दुसरा 28 ऑक्टोबर आणि तिसरा अर्ज 2 नोव्हेंबर तर चौथा अर्ज बुधवारी दाखल करण्यात आला. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा वाढीव वीज बिल वसुलीचं समर्थन केलं आहे. ऊर्जा मंत्र्यांकडून पुन्हा वाढीव वीज बिलाचं समर्थन डॉक्टर नितीन राऊत यांनी भाजपाला जबाबदार ठरवलं आहे. राऊत यांनी ट्विट करून भूमिका मांडली आहे. भाजपावर निशाणा साधलाय. वीज बिल वसुलीच्या संदर्भामध्ये ट्वीट केलाय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झालाय. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारनं सरासरी कार्यक्षमता न दाखविल्यानं आणि वीज बिलांची वसुली न केल्यानं बसलाय. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50,000 कोटींच्या जवळपास पोहोचली असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे. नितीन राऊत यांनी भूमिका मांडली. भाजप सत्तेत असताना 50,000 कोटींच्या जवळपास महावितरणची थकबाकी असल्याचा दावा हा नितीन राऊत यांनी केला. वाढीव वीज बिलाच्या संदर्भामध्ये राज्यभरामध्ये लोकांची नाराजी महाविकास आघाडी सरकारनं ओढून घेतली. विश्वास पाठक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भाजपाचे प्रवक्ता, ऊर्जा विषयाचे अभ्यासक. विश्वासजी, नितीन राऊत यांनी असा थेट आरोप केलाय भाजपावर की भाजप सरकारनं सरासरी कार्यक्षमता न दाखवल्यानं आणि वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणला सर्वात मोठा फटका बसलाय. 50,000 कोटींच्या जवळपास महावितरणची थकबाकी पोहोचलेली आहे. काय सत्य आहे? डोकं न लावता बोलणं याचं नाव म्हणजे डॉक्टर नितीन राऊत. विषय असा आहे की त्यांनी आजचा या क्षणाला आपले बुक्स तपासावे. महावितरणचे थकबाकी 50,000 ने 47,000 कोटी आहे आणि ते म्हणतात की 50,000 कोटी ही मागच्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा चार्ज दिला तेव्हा 50,000 कोटी होती. तेव्हा जर 50,000 कोटी होती आणि कोविडमध्ये जर थकबाकी झालेली नसेल तर मग 47,000 आले कुठे? ते 60-65,000 झाला पाहिजे होते. मग तुमच्या म्हणण्यानुसार 47,000 कोटी रुपयांची महावितरणची थकबाकी होती म्हणजे तीही खूप मोठी आहे आणि त्यामुळे पुढच्या येणाऱ्या व्यक्तीला तो सगळा महावितरणचा डोलारा सांभाळणं आणि या कोरोनाच्या काळात तो सांभाळणं हे तितकं सोपं काम आहे असं वाटतं आपल्याला? नाही, समजून घ्या. तेच म्हणतो की त्यांनी मुळामध्ये 50,000चा जो फिगर सांगितला तो 10,000चं खोटा आहे. आमच्या वेळेस ती थकबाकी 30,000 कोटी होती. मात्र 2014ला जेव्हा आम्ही यांच्याकडे चार्ज घेतला होता तेव्हा देखील 25,000 थकबाकी होती. महाराष्ट्रामध्ये थकबाकी किंवा ऍग्रिकल्चर रिकव्हरीचा हा मोठा प्रश्न आहे सुरुवातीपासूनचा. आता त्याच्यासाठी लढायचं नसतं, सरकारने मदत करायची असते. आमच्या सरकारने लागोपाठ 5 वर्ष 1,000 कोटीचं विदर्भ मराठवाड्याला अनुदान दिलं होतं. जेव्हा जेव्हा आपल्या ग्राहकांना मदतीची आवश्यकता असते तेव्हा सरकारने आपल्या तिजोरीत पैसे द्यायचे असतात. धन्यवाद. या गोष्टी धन्यवाद. घेता. धन्यवाद.
वीज बिल वसुलीच्या विरोधामध्ये मनसेनं आंदोलन. मनसेचं आंदोलन, मनसेची गुरुवारी मुंबईत बैठक आहे. वीज बिल वसुलीच्या सक्तीविरोधात मनसेचे हे आंदोलन आहे. याबाबत अधिक चर्चा करूयात मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांच्याशी. या बैठकीमध्ये संदीप देशपांडे, काय रणनीती ठरणार आहे पक्षाची? कारण राज्य सरकारनं असं म्हटलेलं आहे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी, की जी भूमिका राज्य सरकारने घेतली, जो निर्णय घेतला तो योग्यच आहे. कारण 50,000 कोटी रुपयांची थकबाकी महावितरणची ही भाजप सरकारच्याच काळातली आहे. विषय असा आहे याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाच्या काळात आहे का शिवसेनेच्या काळात आहे. शेवट शिवसेना तिथे मांडीला मांडी लावून भाजप बरोबर बसली होती की नव्हती त्याही वेळेला, म्हणजे आधीचं सरकार असेल तेव्हा. आणि आताही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. जनतेला तुम्ही ह्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. जनतेचं म्हणणं आहे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आमचे व्यवसाय बुडलेले आहेत, आमच्याकडे पैसा नाही, सरकारने जबरदस्ती आम्हाला घरी बसवलेलं आहे. आणि अशा काळात सरकारकडनं काहीतरी एक रिलीफ, काहीतरी एक ज्याला आपण म्हणतो की एक साधारण लोकांना एक दिलासा सरकारकडनं मिळणं आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीचं काम सरकारने केलं पाहिजे. आता ते कसं करायचं, काय करायचं हे जर जनतेने शिकवायचं असेल सरकारला, तर मग सरकार म्हणून तुम्ही बसता कशाला? मग उद्याच्या तुमच्या ज्या बैठकीत गुरुवारच्या काय साधारणतः अजेंडा असेल? राज्यभरात आंदोलन करणार, मुंबईमध्ये सरकारला वेटीस धरणार? आज असं आहे, महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक ही राजगडला बोलवलेली आहे. त्यांच्याशी आम्ही सगळ्यांची विचार विनिमय करू आणि त्यानंतर योग्य तो निर्णय राजसाहेबांच्या आदेशाने घेतला जाईल. धन्यवाद. धन्यवाद संदीप देशपांडे. या वीज बिल वसुलीच्या विरोधामध्ये अत्यंत संतप्त प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. मुंबईच्याही काही प्रतिक्रिया आल्या आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी सामान्यांसोबत बातचीत केली, ती ऐकूया. माझ्यासोबत काही मुंबईकर आहेत ज्यांना बिलं जास्त आलेले आहेत, त्यांच्यासोबत आता आपण बोलणार आहोत. नेमकं तुमचं किती बिल आलेलं आहे आणि ऊर्जा मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्याकडे कसं बघताय? ऊर्जा मंत्र्यांनी केलेले जे वक्तव्य आहे ते अत्यंत चुकीचं आहे. कारण गेल्या 5-6 महिन्यापासून जो लॉकडाऊन चालू आहे आणि त्याच्यामध्ये हे माझ्या शाळेचं बिल आहे आणि त्या शाळेच्या बिलामध्ये रेंटने घेतलेल्या जे रूम आहे त्याचे बिल जवळपास 20,000 4-5 महिन्याचं बिल आहे. शाळाच बंद आणि त्याच्यामध्ये हे एवढे युनिट कसे पडले तेच आम्हाला प्रश्न पडतोय. ऊर्जा मंत्र्यांनी जनतेला शहाणपण शिकवण्या अगोदर स्वतःची बिलं जी काही पेंडिंग आहेत ती अगोदर भरावीत, मग जनतेला शहाणपण शिकावं. सरकारने ह्या वीज बिलावर विचार करावा आणि योग्य तो न्याय सामान्य मुंबईकरांना द्यावा. सरकार आमचंच आहे, आमचे असं सरकार वाईट म्हणत नाही, पण ऊर्जा मंत्र्यांनी हे जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. खूप मुंबईकर नाराज झालेले आहेत या वक्तव्यावर. थोडाफार ऊर्जा मंत्र्यांनी विचार करावा आणि ह्यावर प्रतिक्रिया चांगली द्यावी ही आमची आशा आहे. लॉकडाऊन असल्या कारणाने बोला 4 महिने आम्हाला काम देऊन देणार आणि आत्ता सध्या बोला त्याच्यात दुप्पट आम्हाला बिल यायला लागला. त्याला ऊर्जा मंत्र्यांनी आमच्याकडे सामान्य माणसाकडे लक्ष द्यावे बस. लॉकडाऊन पिरियडमध्ये जे युनिट रिडिंग झालेले नाही आहे ते अंदाजे पाठवलं आहे. अंदाजे पाठवल्यामुळे नंतर ते ॲडजस्ट व्हायला पाहिजे होते, ते ॲडजस्ट नाही झाले म्हणून ऊर्जा मंत्री म्हणतात की तुम्हाला भरावंच लागेल. हे कसं शक्य आहे? जे काही कायदेशीर आहे ते आम्ही भरू, आम्ही भरायला तयार आहोत, पण बोलताना जरा व्यवस्थित बोलायला पाहिजे. लॉकडाऊनमध्ये रिडिंग करायला येत नव्हता हे आम्ही मान्य करतो, का सगळाच प्रॉब्लेम होता म्हणून. पण नंतर तुम्ही जी बिलं आकारलीत आणि नंतर तुमचे मीटर रिडिंग करायला जे आले अधिकारी आणि ते रिडिंग करताना त्यांनी जी रिडिंग घेऊन गेले आणि आम्हाला सेकंड स्लॅबमधनं गेले त्यांना 5-5 बेनिफिट दिलाच नाही. त्यामुळे आम्हाला एवढी बिल वाढलं आणि लॉकडाऊनमुळे आमच्या नोकऱ्या गेल्या आहेत, आम्ही बिलं कुठं भरणार? जर्नलिस्ट मनोज दयाळकर, विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. केंद्र सरकारचे लक्ष्मी बँकेवर निर्बंध आले आहेत. लक्ष्मी बँकेवर निर्बंध, केंद्र सरकारचे निर्बंध. त्या आधीची बातमी पंढरपूरवरून. पंढरपुरातला तरुणा चीनमध्ये अडकला. गेल्या 5 महिन्यांपासून भारतीय अडकले चीनच्या हद्दीत. सरकारकडून कसलीही मदत नाही. वीरेंद्र भोसले अडकले चीनच्या हद्दीत. पंढरपूरच्या भोसले कुटुंबांची घालमेल सुरू झाली आहे.
मागील 5 महिन्यांपासून भारताचं व्यापारी जहाज चीनच्या सीमेत अडकून पडलंय. पंढरपूरच्या एकाचा त्यात समावेश आहे. शासनाकडून अद्यापही कोणती मदत नाही. केंद्र सरकारनं अजूनही कोणताही हस्तक्षेप या प्रकरणात केलेला नाही. सर्वांना लवकरात लवकर भारतात परत आणण्याची कुटुंबियांनी मागणी केली. 23 भारतीय अद्यापही मदतीची वाट बघतायत. केंद्र सरकारनं त्यांना मदत करावी यासाठी त्यांनी गळ घातली आहे. यामध्ये पंढरपूरमधील एका युवकाचा देखील समावेश आहे. भोसले कुटुंबियांनी आपल्या लाडक्या माणसाला सुखरूप पाहण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. वीरेंद्र भोसले यांनी चीनच्या हद्दीत अडकलेल्या जहाजावरून काय आवाहन केलं हेही आता पाहूया. 13 जून से यहाँ फंसे हुए हैं. ना चाइनीज गवर्नमेंट कोई इंटरवेन कर रहा है, ना इंडियन गवर्नमेंट इंटरवेन कर रहा है. हमारी कंपनी भी कोई इंटरेस्ट नहीं दिखा रही. ना हमारे जहाज के टॉप 4 ऑफिसर्स हैं वो हमारे रिहाई के लिए कोई प्रयत्न कर रहे हैं. ऐसे लगता है, सब लगता है पैसिव लोग हैं. कंपनी अपना कमर्शियल इंटरेस्ट बाजू रख के हमारे लिए थोड़ा नुकसान सह ले और शिप यहाँ से किसी दूसरे पोर्ट पे लेके हमारी रिहाई करे. ही कॉन्ट्रॅक्ट संपून हे जे 5 महिने झालेत आणि तो चीनच्या पोर्टवर गेलेला आहे, पण चीननं परमिशन न दिल्यामुळं आज 5 महिने झालं त्यांची शिप अँकरवर उभा आहे. आणि आज ही मुलं 5 महिने पाण्यात, आजूबाजूला सर्व पाणी असताना शिपवर पाण्यात काम करतात. हम यहाँ 14 महीने से फंसे हुए हैं और हमारा कॉन्ट्रैक्ट 9 महीने का होता है और 5 महीने से हमारी कंपनी हमें झूठा दिलासा दे रही है कि तुम्हारा साइन अप 2 दिन में हो जाएगा, 4 दिन में हो जाएगा, हम जापान ले जाएंगे शिप. और हमारे घर वाले फोन कर करके कंपनी में पागल हो गए हैं कि कब आएगा हमारा बच्चा. तो कंपनी को झूठा दिलासा दे रही है बस 2 दिन में, 4 दिन में हम जापान ले जाएंगे और शिप को सबका साइन अप करेंगे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. आपण पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. कुठे पिकलं, कुठे विकलं. बळीराजाच्या कष्टानं शिवारात काय फुललं. शेतीविषयक बातम्यांची संपूर्ण माहिती पहा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5:56 शेती मित्र मध्ये फक्त जय महाराष्ट्रवर. आता पहा तुमची लाडकी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र टाटा स्कायवर 1262 या क्रमांकावर. अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली या दोघींच्याही विरोधात मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावला. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात पोलिसांनी बजावलं समन्स. 23 आणि 24 नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले. कंगना आणि रंगोली यांच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलाय देशद्रोहाचा गुन्हा. कंगनावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप. केंद्र सरकारनं लक्ष्मी बँकेवर निर्बंध आणले. केंद्र सरकारचे लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध. 25,000पेक्षा जास्त रक्कम काढण्यावर हे निर्बंध आहे. बँकेच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे निर्बंध आणण्याचा निर्णय. रिझर्व्ह बँकेच्या विनंतीनंतर केंद्र सरकारचा हा निर्णय. 25,000पेक्षा
जास्त रक्कम काढण्यासाठी आरबीआयची पूर्व परवानगी आवश्यक आहे. 2019 मध्ये इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स सोबत विलिनीकरणाचा प्रस्ताव आरबीआयनं नाकारला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. जन आक्रोश आंदोलनापूर्वीच भाजपचे आमदार राम कदम यांना पोलिसांनी रोखलं. पालघर हत्याकांडाविरोधात राम कदम हे जन आक्रोश आंदोलन करणार होते. विना परवानगी आंदोलन करणार असल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. कदमांसह त्यांचे कार्यकर्तेही पोलिसांच्या ताब्यात. राम कदमांच्या भेटीसाठी खासदार नारायण राणे पोहोचले. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा प्रहार राणेंनी शिवसेनेवर केला. ये पालघर में जिस प्रकार से जघन्य साधुओं की हत्या हुई, बुजुर्ग साधुओं की चीख आज भी ये देश भूल नहीं पाया है. हर अखाड़ों में सभी साधु समाज, महंत समाज आज भी उससे क्रोधित है. विगत कुछ काल में कोरोना था, इस कारण कोई सड़कों पर नहीं उतरा, पर आज हमने आगाज किया है. आने वाले भविष्य में लोग सड़कों पर उतरेंगे. महाराष्ट्र सरकार का विरोध करते हुए यह मामला सीबीआई को सौंपा जाए, इसकी मांग करेंगे. राम कदमांच्या भेटीला नारायण राणे पोहोचले, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. आणि काँग्रेसनेही त्याला राम कदमांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, तोही पाहूया. कांजूरमार्गच्या कार शेडच्या जागेवर खासगी विकासकानं आपला दावा केला. कांजूरमार्गच्या जागेवर बांधकाम थांबवा, गरोडिया बिल्डर्स यांनी दावा ठोकलाय. एमएमआरडीएला गरोडिया बिल्डरची नोटीस. भाजप आणि काँग्रेस यांच्यात कांजूरमार्ग कारशेडवरून शब्दबाण सुरू झाले. या जागेवरती खासगी विकासकानं दावा ठोकलाय. कांजूर कार सेटच्या समोर आता गरोडिया बिल्डरनी पण हायकोर्टात धाव घेतली आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ठाकरे सरकार चिटिंग करत आहेत. या जागेवर अनेकांचे कोर्ट केसेस आहेत. ठाकरे सरकारच्या जिद्दीमुळे कांजूरला कार सेट शिफ्ट करण्याचा निर्णयामुळे 5,000 कोटी रुपये अधिक खर्च आणि 5 वर्ष प्रकल्प रेंगाळला. कांजूरमार्ग येथील जमीन ही पूर्णपणे राज्य सरकारची आहे. हा निर्वाळा कोणी दिला होता? तर चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. चंद्रकांत पाटीलांना देखील खोटं तुम्ही आता म्हणायला लागलेला आहात. विरोधी पक्षात गेल्यानंतर तुमची भूमिका कशी बदलते हे यातनं दिसतं. ज्या चंद्रकांत पाटील यांनी निकाल दिला होता त्या निकालामध्ये गरोडिया नावाचा कोणी पार्टी नव्हता, कोणी लिटिगंट नव्हता. याचं उत्तर दिलं पाहिजे, का नव्हता? वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा. जय महाराष्ट्र.